त्या चित्रपटाचा भाग होऊन कसं वाटेल? आनंदच वाटतोय. 19 वर्षापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता आणि तो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. अजूनही लोकांनी तो डोक्यावर घेतलेला आहे. कुठल्याही अभिनेत्याला इट्स अ व्हेरी हम्बलिंग फिलिंग. त्यामुळे मला खूप आभार मानायचे आहेत निर्माता दिग्दर्शक सचिन यांचे. कारण आता ते मला वडिलांसारखे आहेत वगैरे हे जग जाहीर सगळ्यांना माहिती. पण दरवर्षी जे तू वेगळे पण म्हणलास ना, दरवर्षी आपण काय करतो, आपण लोकांना आवाहन करतो की तुम्ही प्रसाद म्हणून मिठाई आणू नका, म्हणजे लाडू पेढे मोदक असं आणू नका. एक गृहोपयोगी वस्तू आणा किंवा लोकोपयोगी वस्तू आणा. मग एक वर्ष आपण म्हणलो होतो की 1 किलो साखरच आणा, एक वर्ष आपण म्हणलो होतं अर्धा किलो तांदूळच आणा, एक वर्ष आपण म्हणलो होतं की अर्धा किलो मूग डाळ किंवा डाळ आणा, म्हणजे तूर डाळ मूग डाळ. तसं यावर्षी आपण म्हणतो आहे की तुम्ही एक 200 पानी कोरी वही आणा. मागणार काय मी? बाप्पाला सांगेन की तू जे काही देतोस मला, जे काही दिलंस, गिरगावातल्या एका मध्यमवर्गीय मुलासाठी खूप आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये विराजमान होतात तेव्हा सगळ्यात पहिलं घर जर आम्ही मीडियावाले किंवा मी तरी जर कोणत्या पहिल्या घरामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला जात असेल ते म्हणजे स्वप्नील दादाचं. कारण का गेल्या वर्षीसुद्धा मी दादाच्याच घरापासून सुरुवात केलेली आणि सॉरी तुला न विचारता तो तिकडचा प्रसाद खाल्यासारखा जाम भारी वाटत होता तो. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे बाप्पा तर आहेच आहे, पण हा जो कुर्ता काय सांगशील, कोणाची चॉईस आहे, काय सांगशील? मायरा राघवची चॉईस आहे. मी नवरा माझा नवसाचा 2चं प्रमोशन करत फिरतो आहे आणि खरेदी करायला झालंच नाही, डिझायनरबरोबर कोऑर्डिनेट करायला झालं नाही. मग मी काल संध्याकाळी 6 वाजता घरी आलो. मला मायरा राघव बाहेर घेऊन गेले आणि आम्ही 7:30पर्यंत खरेदी करून आलो. आणि हा खूप अत्यंत आवडीचा कुर्ता आहे माझा. कारण तो त्याचा हे पण पजामा पण त्याला थोडंसं एक बेल बॉटमचा फील आहे. खूप चांगलं वाटतं मला, व्हेरी चांगलं मस्त. मायरा राघव ॲक्च्युली खरंच वाटतं आहे. बरं, तर दरवर्षी आम्ही येतो तेव्हा बाप्पाची आपली मूर्ती हीच असते, पण त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट खरंच खूप वेगळा असतो. तू दरवर्षी सांगतोस. गेल्या वर्षीसुद्धा दादाने सांगितलं की मूर्ती माझी तीच असते, पण ती जेव्हा आम्ही मूर्ती घेऊन येतो किंवा इकडे आपण बसवतो तेव्हा त्याच्या पाठीमागचे कन्सेप्ट खूप भारी असतात. वाळवी तर आहेच आहे, यशाचं शिखर गाठलंच आहे आणि आत्ता लवकरच नवरा माझा नवसाचा 2. बाप्पा ज्या चित्रपटामध्ये हिरो आहे त्या चित्रपटामध्ये हिरो बनून कसं वाटतंय? किती कृपा वाटते बाप्पाची? ज्या चित्रपटाचा हिरोच बाप्पा आहे त्या चित्रपटाचा भाग होऊन कसं वाटेल? आनंदच वाटतोय. 19 वर्षापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता आणि तो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. अजूनही लोकांनी तो डोक्यावर घेतलेला आहे. आणि आता त्या चित्रपटाचा दुसरा भाग यावं. त्याच्यात नवरा आहे, नवस आहे, बाप्पा आहेत, गणपतीपुळे म्हणजे बाप्पा आहे. सो यंदा या चित्रपटात तर ट्रेलरमधनं इतकं तर कळतं आहे की नवस, मी म्हणतो की मी फेडणार नाही नवस, म्हणजे मला फेडायचं हे तर लोकांना आता कळलं आहे. पण आता काय नवस आहे, कोणी केला आहे, कसा फेटणार आहे, काय होणार आहे, असं ते आता ते सगळं 20 सप्टेंबरला कळेल. पण इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग होणं हे कुठल्याही अभिनेत्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही अभिनेत्याला इट्स अ व्हेरी हम्बलिंग फिलिंग. त्यामुळे मला खूप आभार मानायचे आहेत निर्माता दिग्दर्शक सचिन यांचे. कारण आता ते मला वडिलांसारखे आहेत वगैरे हे जग जाहीर सगळ्यांना माहिती. पण ही पाटी, निर्माता दिग्दर्शक सचिन, या पाटीचं वजन प्रत्येक कलाकार जाणतो. या पाटीचा सिनेमा करायला मिळणं याच्यासाठी भाग्य लागतं. आणि मग त्याच्यात इतकी प्रमुख भूमिका असणं वगैरे वगैरे हे हा दुग्धशर्करा योग आहे. पण महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, संतोष पवार आणि अजून अनेक कलाकार, मी खरं तर हेमलसुद्धा आहेच, हेमल इंगळे आणि अनेक कलाकार आहेत ज्यांची मी नावच घेत नाही कारण ट्रेलरमध्ये दिसले नाही, ते नको सांगायला. पण ही सगळी मंडळी, ह्यांच्याबरोबर काम करता येणं, ह्यांच्याबरोबर गिव्ह अँड टेक करणं, मामांचा म्हणजे अशोक मामांचा त्यानिमित्ताने सहवास लाभणं, एक संपूर्ण चित्रपट, त्यांच्याबरोबर सीन्समध्ये गिव्ह अँड टेक करायला मिळणं, आय थिंक इज अ मिरेकल टुडेज डे अँड एज. म्हणजे मी फार भाग्यवान आहे कलाकार म्हणून की हे सगळं माझ्या वाट्याला आलं आणि अशा रोलमध्ये आलं. म्हणजे जसं वाळवी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर मला फार भारी वाटतं, कारण मला माहिती आहे माझा रोल काय होता त्याचा. तसंच मला माहिती आहे ह्याच्यात माझा रोल काय आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. बरं, तर बाप्पाची मूर्ती तीच असली, बाप्पाची जी चांदीची आरस तू दरवेळा करतो ती जरी असली तरी पाठीमागचा बॅकग्राऊंड हा दरवर्षी चेंज होत असतो. गेल्या वर्षीसुद्धा खरंच खूप सुंदर, आतासुद्धा जेवढं सिम्पल आहे
किती भारी वाटतं की जरी माझा थोडाफार हात लागतो पण माझे परिवार पूर्णपणे झोकून देते हे सगळे डेकोरेशन करण्यासाठी. हे सगळं श्रेय लीनाचं आहे. लीनाचं श्रेय आणि त्याच्याबरोबर आई आमचा दत्ता, मायरा राघव यांची मेहनत आहे. मायरा राघवची मायरा राघवची मेहनत आहे. मायरा राघवची मेहनत आहे. पण हे सगळं श्रेय लीनाचं आहे. हे माझं शून्य श्रेय आहे. हे लीनानी तिची सगळी कल्पकता आणि तिचं सगळं विचार आणि ती ऑलमोस्ट महिनाभर मेहनत करते करायला. सो ऑल थँक्स टू लीना. दरवर्षी जे तू वेगळे पण म्हणलास ना, दरवर्षी आपण काय करतो, आपण लोकांना आवाहन करतो की तुम्ही प्रसाद म्हणून मिठाई आणू नका, म्हणजे लाडू पेढे मोदक असं आणू नका. एक गृहोपयोगी वस्तू आणा किंवा लोकोपयोगी वस्तू आणा. मग एक वर्ष आपण म्हणलं होतं की 1 किलो साखरच आणा, एक वर्ष आपण म्हणलं होतं अर्धा किलो तांदूळच आणा, एक वर्ष आपण म्हणलं होतं की अर्धा किलो मूग डाळ किंवा डाळ आणा, म्हणजे तूर डाळ मूग डाळ. तसं यावर्षी आपण म्हणतो आहे की तुम्ही एक 200 पानी कोरी वही आणा आणि 2 दिवसात ज्या काय वह्या जमतील, छोटी आणा मोठी आणा, एक वही आणा. तोच बाप्पाचा प्रसाद आहे. 2 दिवसात जेवढ्या वया जमतील, जे काही 1000-2000 वया जमतील, त्या सगळ्या आपण कुठेतरी शाळेला देऊ आणि खऱ्या अर्थाने बाप्पाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे ही एवढी भारी कन्सेप्ट आहे दादा, सांगताना माझ्या अंगावर काटायला, कारण का ना ही पहिल्यांदा ऐकतोय मी कोणत्याही सेलिब्रिटीच्या घरी. कारण का आपण जेव्हा जेव्हा बाप्पाच्या घरी जातो तेव्हा प्रसाद घेऊन जातो, पण ही पहिली कन्सेप्ट बघितली. खरंच खूप भारी वाटतं. काय सांगशील, बाप्पांनी तर भरभरून दिलं आहे, बाप्पा दरवेळेला तुला देतच आहे. जे कामाचं जो काम करतो त्याचं फळ तर मिळतच आहे. एखादी गोष्ट कामाच्या व्यतिरिक्त बाप्पाकडून मागायची असेल तर स्वप्नील जोशी काय मागेल? बाप्पाचे आभार मानेन, मागणार काय नाही. बाप्पाला सांगेन की तू जे काही देतोस मला, जे काही दिलंस, ते गिरगावातल्या एका मध्यमवर्गीय मुलासाठी खूप आहे. काय मागणं कधी थांबत नाही. तुझ्याकडे अ गाडी आली तर तुला ब गाडी पाहिजे, ब आली तर क पाहिजे, छोटं घर आलं मोठं पाहिजे, मोठं आलं मग अजून मोठं पाहिजे. सो मला असं वाटतं ते सुरू राहील आणि त्यात गैर काही नाही, ते पाहिजेच. ती भूक, तो हंगर पाहिजेच. मटिरियल हॅपीनेस इज इम्पॉर्टंट. बरोबर. पण बाप्पाकडे ते कशाला मागायचं? बाप्पाकडे मी असं म्हणतोय की काही नको मागू. बाप्पाला फक्त थँक्यू म्हणूया. जे दिलेस तर खूप आहे. जे दिलंस तर खूप आहे, तुला योग्य वाटेल ते देत राहा. बरोबर. कारण मी मागितलं तर मागून किती मागले तर ते कमी पडणार रे. पण त्यांनी ठरवलं जर द्यायचं तर त्याला काही सीमा आहे का? मग तो काय देईल आपण इमॅजिन नाही करू शकत. तो कृपा ठेव, सगळ्यांवर लक्ष ठेव आणि थँक्यू फॉर माझ्याकडनं सेवा करून घेतोस आणि थँक्यू फॉर बिईंग माझ्या पाठीशी उभा राहतोस दरवर्षी. सो फक्त थँक्यू म्हणतो. नाही, या सगळ्यामध्ये सगळ्यात चांगली सेवा तर मला ही आवडली, जो तू बोललास की पुस्तकांच्या घरात. खरंच खूप भारी कन्सेप्ट. आणि माझं असं की अरे मला असं वाटलं की मायरानी वगैरे सजावट करण्यासाठी म्हणून ठेवले की काय असं, पण ते नाही आहे. त्याच्या मागचा खरंच खूप सुंदर असा संदेश साधून दिला आहे. तुर्तास मी इथे थांबतो. बाप्पा आपल्या घरी आला आहे. खूप सगळ्या मित्रमंडळींना तसं गप्पा मारायच्यात. जाता किती प्रेक्षकांना काय सांगशील की या गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे, काय केलं ते सगळे सांगतात, पण एक स्वप्नील जोशी कलाकार म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सगळ्यांना काय अपील करेल? मला असं वाटतं की गणेशोत्सव कसा साजरा करा ह्याचं अपील मी नाही करणार. कारण हल्लीचं युग असं आहे की माझं असं मत आहे की कोणी कोणाला काहीच सांगायला जाऊ नये. कारण त्याच्यामागची भावना काय, त्याच्यामागचं म्हणणं काय, हे राहतं बाजूला आणि काहीतरी वेगळं सुरू तसं ते नको. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही साजरा करा. मला जसं योग्य वाटतं तसं मी करेन. फक्त त्याच्यातली जी भावना आहे, त्याच्यातली जी इमोशन आहे, त्याच्यातली जी भक्ती आहे, त्या भावनेशी इमानदार राहून करा. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इथे म्हणतो. धन्यवाद दादा. तुझ्या घरापासून सुरुवात होते आमच्या सगळ्या प्रवासाची. दरवर्षी तुम्ही येता. येस. तुम्ही आला नाही तर मला वाटत नाही की गणेशोत्सव सुरू झाला. नाही, खरंच खूप भारी वाटतं. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. जाता गणपती बाप्पा मोरया.